मसीह की मैं इवेंजलिस्ट अभिषेक रॉजर्स। फायर इन द नेम ऑफ जीसस, फायर इन द नेम ऑफ जीसस, फायर इन द नेम ऑफ जीसस। आप सभी के लिए एक खुशखबर लाया हूं। जैसे कि पिछले साल 2023 में परमेश्वर ने पुणे, मुंबई और अहमदनगर ये शहरों में परमेश्वर ने कार्य किया। Fire in the name of Jesus! Fire in the name of Jesus! बहुत सारे लोगों को परमेश्वर के उपस्थिति का अनुभव हुआ, बहुत सारे लोगों के जीवन में चंगाई मिली और उनको उद्धार हुआ। वैसे ही परमेश्वर ने मुझसे कहा कि आने वाला 2024 में ज्यादा से ज्यादा परमेश्वर का वचन पहुंचाना है, ज्यादा से ज्यादा लोगों तक परमेश्वर का उद्धार पहुंचाना है। इसीलिए 10 फरवरी 2024 को तरुण आशीर्वाद सभा ये नॉर्टल मेमोरियल चर्च ग्राउंड में होने वाली है शाम 6 बजे। मैं सभी भाई और बहनों को यहाँ पर आमंत्रित करता हूँ, आप आए और परमेश्वर की उपस्थिति का अनुभव ले। प्रेज द लॉर्ड। नया जीवन देने वाले की, प्रभु यीशु मसीह की। हालेलुया। प्रेज लॉर्ड। देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। पुन्हा एकदा आपली भेट दर शुक्रवारी देव आमची भेट करून देतो, ते देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो। जे ऐकते पाहते ते सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीमध्ये आगत स्वागत करत आहोत। तर महत्त्वाचा भाग, एक आनंदाची खबर की सत्यजीवन मंडळीच्या मार्फत 2 भागात एक मोठी सभा होणार आहे। त्या सभेसंबंधी आम्ही बोलणार आहोत। या सभेसाठी आम्ही सर्वांनाच आमंत्रण देत आहोत की प्रत्येकाने त्यामध्ये सामील होऊन देवाचा अनुभव घ्यावा। ही देवाची इच्छा आहे। त्यासंबंधी आज आम्ही थोडंसं माहिती मिळवणार आहोत की महत्त्वाचा भाग, देव वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करत आहे। कार्याचे प्रकारे, सेवेचे प्रकारे, दानाचे प्रकारे, सर्व कार्य करणारा देवच आहे। सर्वात सेवा करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे व सर्व दानामध्ये कार्य करणारा पवित्र आत्मा आहे। उद्देश एकच की लुक्षभरताने 19:10 प्रमाणे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की जे हरवले ते शोधावस व तारावस मी आलेलो आहे। की तुमचं आमचं तारण व्हावे देवाची इच्छा आहे। हा देवाची योजना आहे, देवाचा संकल्प आहे। कारण देव एक निर्माण करता, देव एक उत्पन्न करता येतो, मनुष्यावर प्रेम करतो, मनुष्याची आठवण करतो, मनुष्याची भेट घेतो, मनुष्याला त्या सर्व व्याधीतून मुक्त करतो। हे देवाचं प्रेम अलौकिक आहे। मोशेच्या काळात आम्ही पाहतो की देवाने आपल्या लोकांची आठवण केली की जे दास्यगृहात होते, गुलामगिरी होते, त्या लोकांची त्यांनी आठवण करून मोशेद्वारे त्या दास्यगृहातून लोकांना बाहेर काढलं। एक चांगल्या दुधामाच्या प्रदेशात देवाने योजना केली, संकल्प केला। हे देवाचं प्रेम हे न बदलणारं प्रेम आहे। मलाकी 3:6 प्रमाणे की तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे। देव बदलत नाही, देवाचं वचन बदलत नाही, देवाचं प्रेम बदलत नाही। देव आज बी सर्वांना प्रेम करतो। कोणाचा नाश व्हावा देवाची इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं देवाची इच्छा आहे। यासाठी देवाने आपल्या एकुलता एक पुत्राला बलिदान दिलं। वधस्तंभित येशू ख्रिस्ताने आपलं अर्पण केलं। हे देवाचं येशू ख्रिस्तावर प्रेम की पापामुळे मनुष्य देवापासून लांब गेलाय। रोम 3:30 म्हणून की सर्वांनीच पाप केलं, सर्वच लोक देवापासून लांब आहे। देव प्रभू येशू ख्रिस्तावर आमची भेट घेऊ इच्छितो। देव आमची आठवण करतो, देव आम्हाला बोलवतो।
का जगाची परिस्थिती फार बिकट आहे. मनुष्य वेगळ्या समस्येमध्ये अडचणीमध्ये सापडलेला आहे की पापाचे परिणाम मग मनुष्य भोगत आहे. देवाशिवाय लोक राहते, देवाशिवाय लोक जगते, देवाशिवाय लोक समाप्त होते. देवाची इच्छा की कोणाचा नाश होईल तर सर्वांचं तारण व्हावे, देवाची इच्छा आहे. या रीतीने येशू ख्रिस्ताला पाठवलं की लोकांचं तारण व्हावं, लोकांना सर्व पापातून, आजारातून, सैतानी बंधनातून, मरणातून लोकांची सुटका व्हावी. यासाठी येशू ख्रिस्ताला पाठवलं. येशू ख्रिस्ताला देव लोकांना वाचवत आहे. जे पापाचे परिणाम आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभी तुम्हा आम्हाला म्हणून शिक्षा तिने आपल्यावर घेतली व आपला देवाकडे जाण्याचा मार्ग तिने मोकळा केला. फार मोठं देवाचं प्रेम आहे, अलौकिक प्रेम. चांगल्या माणसासाठी मरणारा विरळा आहे. देवाचं प्रेम की देव पापी लोकांसाठी मरण पावला, पापी लोकांसाठी वधस्तंभी गेला, पापी लोकांसाठी पुन्हा उठला, पापी लोकांना तो आज बोलवते की अहो कष्टी भाराकंजनो तुम्ही सर्व मजकड्या, मी तुम्हाला विसावा देतो, मी तुम्हाला मुक्ती देतो, मी तुमचा उद्धार करतो. आज देव हातपासून सर्व लोकांना आमंत्रित देत आहे. मग ते 11:28 प्रमाणे हे देवाचं प्रेम आहे. त्यासाठी आमचं तारण हे फार महत्त्वाचा भाग आहे. देवाची तारणाची योजना संकल्प आहे की मनुष्याचा नाश होणे तर मनुष्याला तारण प्राप्त व्हावं, मनुष्यातून मुक्त मनुष्य देवाच्या राज्यात राहावा, देवाचं वारीस, देवाचं पुत्र कन्या व्हावे, एक सार्वकालिक जीवन जगावं. ही देवाची योजना संकल्प आहे. रोम 7:20 म्हणून की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचं कृपादान प्रवेशद्वारे सार्वकालिक जीवन तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावं. या सर्व गोष्टी आम्ही विजय प्राप्त करावं यासाठी येशू ख्रिस्त आम्हाला आमंत्रित देत आहे, आम्हाला बोलवत आहे. यासाठी की आमचं तारण व्हावं. तारण म्हणजे मुक्तता. जे जुनं ते होऊन जातं, नवीन गोष्टी सुरुवात होते. देव लोकांना पापाची क्षमा करतो. पापातून, आजारातून, सैतानी बंधनातून, मृत्यूतून देव लोकांची सुटका करून देव त्यांना शांती देतो, देव त्यांना सार्वकालिक जीवन देतो, आशीष देतो. पुढे त्यांना देवाचा अधिकार प्राप्त होतो. ते देवाचे पुत्र कन्या म्हणून देवाच्या राज्याचे वारीस होतात. एक सार्वकालिक जीवनी पुस्तकात देव त्यांची नोंदणी करतो. हे अधिकार आम्हाला प्राप्त होतात. जे आदाम हव्वाने अधिकार गमावले ते अधिकार येशू ख्रिस्ताद्वारे देव आम्हाला देत आहे. त्याची तारण फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आज जगात देवाचं कार्य झालं, वेगळ्या माध्यम देव काम करत आहे. उद्देश एकच आहे की लोकांचा बचाव करणे, नाशातून लोक वाचणे पाहिजे, लोकांचं तारण झालं पाहिजे. हे फार महत्त्वाचा भाग आहे की सत्य जीवन मंडळी मार्फत किंवा संजय जेम्स ठाकूर मार्फत आम्ही वेळोवेळी लोकांना आमंत्रित देत आहोत आणि या मंडळीच्या माध्यमातून लोकांना देव वाचवत आहे. त्यांनी माझं कुटुंब वाचवलं, माझ्या कुटुंबाद्वारे अनेक हजार कुटुंब वाचवले, एक मोठीशी फेलोशिप तयार केली. देव आज मी कार्य करते. उद्देश हा की लोकांना देवास वाचवायचं. तेव्हा मी तुम्हाला वाचवलं, तुमचं कुटुंब वाचवलं, मी तुमचा उद्धार केला. तुम्ही वाचले, इतरांना वाचवा. तुम्ही सुटले, इतरांना सोडवा. तुम्हाला देव भेटला, इतरांना देवाची भेट करून द्या. हे कार्य अनेक वर्ष मंडळीच्या माध्यमातून चालू आहे. अनेक हजार कुटुंब देवाने वाचवली, लोक वाचले. कारण तारण फार महत्त्वाचा भाग आहे की बायबल सांगते योहान 3:16 की मनुष्याने सर्व जग मिळवलं पण आपल्या आत्म्याचा नाश केला तर काय फायदा. काहीच उपयोग नाही. सर्व काय मिळवलं पण माझं तारण झालं नाही. हे फार महत्त्वाचा भाग आहे. मी बायबल वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, उपाय धरतो, दानधर्म करतो, सर्व काही करतो, चांगला भाग आहे. पण आमचं तारण झालं का नाही खात्री करून घ्या. देवाने आमचं तारण केलं का नाही, देवाने तारणे समजे आमची जीवनी पुस्तकात नोंद केली का ह्याची खात्री करून घ्या. पाऊल म्हणलं की खात्री संपत्ती तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे.
की वेळ आहे, चांगला समय, अनुकूल समय, प्रसाद समय, तारणाचा दिवस आहे, तारण साधून घ्या, देवाची इच्छा आहे. आम्ही सर्व गोष्टी करतो, पण आमचं तारण झालं की नाही आम्हाला समजलं पाहिजे, याची खात्री झाली पाहिजे, तर पुढे आम्ही जाऊ शकतो. शैतान अर्थाने लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतो. देवापासून, देवाच्या तारणापासून लोकांना लांब ठेवतो. मग देवाची कृपा आहे, देवाची दया आहे की तो लोकांना भेटतो वेगळ्या माध्यमातून. देवाच्या सेवकाद्वारे, मंडळाद्वारे देव लोकांना भेटतो आणि देव लोकांना वाचवते. आज हा फार महत्त्वाचा भाग आहे. म्हणून आमच्या जीवनासंबंधी खात्री करा. बायबल सांगतं की सुगी संपली, हंगाम आटोपला, अजून आमचं तारण झालं नाही. सुगीचा सण होता, हंगामाचा समय होता, पण त्यावेळेस लोकांनी तारण साधून घेतलं नाही. सुगी सरले, हंगाम आटोपला, अजून आमचं तारण झालं नाही, अजून आम्हाला देव भेटला नाही. हा फार महत्त्वाचा भाग आहे. हा वेळ चांगला आहे, समय चांगला आहे. या समयात आम्ही तारण साधा, देवाची इच्छा आहे. बायबल सांगते इब्री 2:3, एवढी मोठी देवाची तारणाची योजना आहे, जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा बचाव कसा होईल? जर तुम्ही आता दुर्लक्ष केलं तर कसं बचाव होईल? हा वेळ समय चांगला आहे. जर वेळ निघाली तर परत ती वेळ येणार नाही. मग जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की तारण, आमचं तारण झालं की नाही, तारणासंबंधी खात्री झाली का नाही. कारण येशू ख्रिस्त लोकांची भेट घेऊन लोकांना तारणाची वस्त्र नेसण्यासाठी आलेलं आहे. म्हणून फार महत्त्वाची गोष्ट हे खात्री करून घ्या. तारणाचे आशीर्वाद देव आम्हाला देतो. म्हणजे चांगला समय, चांगला वेळ, या मंडळीच्या मध्ये आम्ही कार्य करत आहोत. देव कार्य करते आणि देव लोकांना वाचण्यासाठी वेगळ्या माध्यमातून देव लोकांची भेट घेतील. स्वार्थ साक्षीद्वारे लोकांची भेट घेऊन लोकांचे डोळे उघडते आणि लोक वाचत आहे. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. लोकांचं देव सांत्वन करते, देव लोकांचं देव अश्रू पुसत आहे. किती मोठी गोष्ट आहे, किती देवाचं प्रेम अलौकिक आहे. यासाठी आम्ही पाहतो की या मंडळीच्या माध्यमातून देव वेगळ्या माध्यमातून काम करत आहे. आणि त्यासाठी देवाच्या योजनेनुसार, संकल्पानुसार अनेक सभा या मंडळीतून होत आहे. पुणे भागात, नगर भागात, मुंबई भागात सभा झाली आहे. या सभेद्वारे देवानी या मंडळीचे अभिषिक्त रॉजर्स म्हणजे एलिया आहे, याद्वारे देव काम करत आहे. चिन्ह, चमत्कार, पराक्रम देव करत आहे. लोकांना देव वाचवत आहे. एक मोठी सभेद्वारे लोकांचा बचाव करत आहे. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. कारण देव या कामात व्यस्त आहे. कारण त्याला लोक वाचवायचेच आहे. त्यामुळे या मंडळीच्या माध्यमातून रात्रंदिवस कार्य चालू आहे. उद्देश आहे की लोक वाचवायचे देवाला. नाशेतून लोक मला वाचवायचे. या मंडळीच्या माध्यमातून, कामकरच्या माध्यमातून देवाचं कार्य चालू आहे. आता सभेद्वारे बी चालू आहे. तारण साधून घ्या, तारणासंबंधी खात्री करून घ्या. सुगी संपल्या, हंगाम आटोपला, अजून देव भेटलत नाही असं नको. तारण हे जीवनाची पहिली स्टेप आहे. देवाला भेटण्याची पहिली पायरी तारण आहे. इथून सुरुवात आहे. म्हणून खात्री ही फार मोठी संपत्ती प्राप्त करा. पाऊल म्हणला, माझं तारण झालं की नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. देवाने माझा पश्चाताप मान्य केला का नाही, मला क्षमा केली का नाही, समजलं पाहिजे. खात्री करून घ्या, देवाची भेट करून घ्या. ज्या ठिकाणी देवाचं कार्य चालू आहे त्या ठिकाणी सामील व्हा, अनुभव घ्या, देवाची भेट करून घ्या.
ज्या मंडळी ज्या चर्चमध्ये तारण लांबच आहेत तिथं सामील होऊ नका. जिथं तारण आहे तिथं जीवन आहे, तिथं पवित्र आत्मा आहे, तिथं शांती, तिथं आशीर्वाद आहे, तिथं अनुभव आहे, तिथं काय का जे जुनं ते काढून देव नवीन गोष्टी आणत आहे. येशू मला नव्याने जन्म झाल्याशिवाय कोणीच देवाकडे राहू शकत नाही. देव बदलतो, देव परिवर्तन करतो, देव माणसामध्ये परिवर्तन करून सुधारणा करतो. पहिल्यासारखे लोक राहत नाही, पहिल्यासारखी स्थिती राहत नाही. सर्व देव बदलण्यासाठी आलेला आहे. बदल हा झालाच पाहिजे. येशू ख्रिस्त मला येऊन दादा मी आलो आहे तुम्हाला चांगलं जीवन देण्यासाठी आलो आहे, जीवनासंबंधी चांगल्या गोष्टी घेऊन तुमच्याकडे आलो आहे. ही वेळ चांगली पहा, देवाची भेट घ्या. यासाठी आता आम्ही मंडळीच्या माध्यमातून सत्यजीवन माध्यमातून 2 भागात आमची सभा आहे. देवाच्या योजनेचा संकल्पानुसार आम्ही 2 भागात जात आहोत. 10 फेब्रुवारी 2024 शनिवार वार आहे. सायंकाळी 6 वाजता नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च या ग्राउंडवर ही मोठी सभा आहे. तर आम्ही सर्वांनाच आमंत्रण करत आहोत. 2 भागातील लोकांना, आसपासचे जे गाव आहे, शहर आहे, सर्व लोकांना आम्ही आमंत्रण देतो. सर्व लोकांपर्यंत आमचे लोक जाऊन स्वार्थ साक्ष सांगत आहे, लोकांना आमंत्रण देत आहे की देव तुमची आठवण करत आहे, देव तुम्हाला बोलवत आहे, देव तुमचं दया कृपा करून तुमचा उद्धार करण्यासाठी आलेला आहे, तुमची भेट घेण्यासाठी आलेला आहे, तुम्हाला वाचण्यासाठी आलेला आहे. हे देवाचं प्रेम आहे. तुम्हाला दास्यगृहातून गुलामगिरी सोडण्यासाठी देव आलेला आहे. वेळ चांगली, समय चांगला आहे. देवाच्या योजनेचा संकल्प आम्ही त्या ठिकाणी जात आहोत. आणि फार महत्त्वाचा भाग की 2 भागात नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च यांचे पास्टर, अध्यक्ष, अनेक ट्रस्टचे लोकांनी 2 भागातील लोकांनी देवाच्या योजनेचं संकल्पाचं आगस्त स्वागत केलं. त्यांनी फार मोठं आगस्त स्वागत केलं आणि ते लोक उभे राहिले. उद्देश लोक वाचले पाहिजे, उद्देश लोकांमध्ये बदल झाला पाहिजे, लोकांची सुटका आली पाहिजे, देव लोकांना भेटलाच पाहिजे आणि हे सर्व बदललं पाहिजे. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचा आभार मानतो की आमच्या पुढे चालणारा देव हे कार्य करत आहे. म्हणून आम्ही सर्वांना आमंत्रित देत आहोत, जे ऐकते पाहते सर्वांना आमंत्रित देत आहोत. जे ऐकते पाहते तुम्ही आपल्या लोकांना आमंत्रण द्या, आपल्या नातेवाईकाला आमंत्रण देऊन या भागात उपस्थित राहा. 10 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च दौंड या भागात या सभेमध्ये उपस्थित राहून अनुभव घ्या, मग सामील व्हा. देव कसं कार्य करतं पहा, देव कसं आमची भेट घेतं पहा, देव कसं लोकांना पापातून, आजारातून, सैतानी बंधनातून, मृत्यूतून कसं सोडतं पहा. देव कसं लोकांना सांत्वन करतो, सर्व बदलतो. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. ते चांगला समय आहे, चांगला वेळ आहे आणि देवाची इच्छा की आम्ही 2 भागात कार्य करावं. आणि देवाची इच्छा की 2 भागातील या सर्व भागातील लोकांची भेट घ्यावी. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. तर पुन्हा एक आम्ही मंडळीच्या मार्फत सर्वांना आमंत्रित देत आहोत. या अनुभव घ्या, देव तुम्हाला बोलवते, अनुभव घ्या, सामील व्हा. आम्ही देवाचा गौरव करू, देवाचा महिमा करू. हेच प्रत्येकाला ख्रिस्तामध्ये विनंती आहे. ठीक आहे, आज आम्ही थोडक्यात थांबवत आहोत. 2 मिनटं आम्ही प्रार्थना करूया की सर्व लोकांनी उपस्थित राहून त्याचा अनुभव घ्यावा. देव सर्वांना बोलवत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नये. आम्हाला देवाची गरज आहे, देवाशिवाय काय होत नाही. येशू म्हणला मजपासून विभक्त तुम्ही काहीच करू शकत नाही, आमचं बल, आमचा पराक्रम आम्ही काहीच मिळवू शकत नाही.
तर देवाच्या सहाय्याने आम्ही सर्व काय करू शकतो. देव स्वतः आमची भेट घेऊ इच्छितो. म्हणून बायबल सांगते की देवाजवळ या, मग देव तुमच्या जवळ येईन. आम्ही देवाजवळ येऊ, देव आमच्या जवळ येईन. चला आपण ही वेळ, हा समय, हा दिवस स्मरणात ठेवून या दिवसात आम्ही उपस्थित राहू. देवाची तुमच्या संबंधी काय योजना संकल्प तुम्हाला समजेल. देव चांगला आहे, तो चांगलंच करतो. एक वर्ष आम्ही अनुभवतो, म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र सन्मानास आमच्या प्रेमळ करणं आपा, पुन्हा एक धन्यवाद, मान सन्मान गौरव आम्ही तुझ्या चिन्ह आलो. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती महान आहे परमेश्वर. तुम्हाला की अनुकूल समय, प्रसाद समय, तारणाचा समय परमेश्वर. या समयात आम्ही संधीचा सदुपयोग करण्यासाठी परमेश्वर जे आम्ही लोकांना आमंत्रण दिलं परमेश्वर. तुझ्या वचनानुसार लोकांना जागृत केलं परमेश्वर. जे ऐकते पाहते सर्व लोकांना तू जागृत कर परमेश्वर. सर्व लोकांची डोळे उघड परमेश्वर. प्रत्येकाचा बचाव आहे तुझी इच्छा आहे परमेश्वर. आज सर्व लोकांना तू म्हणतो की अहो कष्टी भाराखंड तुम्ही सर्व मज करा, मी तुमचा बचाव करेन परमेश्वर. म्हणून परमेश्वर घराघरातून लोक तुझकडे यावं परमेश्वर. कुटुंब लोक तुझकडे यावं परमेश्वर. जे बंधनात आहे, जे व्यसनात आहे, जे आजारात आहे, ते त्रासात आहे, जे अडचणीत आहे, अनेक लोकांना तू बोलवते परमेश्वर. त्यातून मुक्त करणं तूच देव आहे परमेश्वर. कारण आकाशाखाली पृथ्वी असं दुसरं नावच नाही परमेश्वर. केवळ तूच एक प्रवेश लोकांना वाचवतो. म्हणून परमेश्वर लोकांना येण्यासाठी त्यांचा मार्ग खुला कर परमेश्वर. सर्व सैतांच्या अडखणं बंधनाच्या नामात मोडतं परमेश्वर, मोकळे कर परमेश्वर. प्रवेश दौंड भागातील सभेसाठी या सर्व लोकांना आमंत्रित करतात. सर्वांचा मार्ग खुला करून त्यांना या सभेमध्ये सामील कर परमेश्वर. या सभेमध्ये या लोकांची तू भेट घे परमेश्वर. लोकांना त्यांच्या व्याधीतून त्यांना मुक्त करून त्यांना अनुभवित कर परमेश्वर. जी तुझी योजना, तुझे संकल्प तू पूर्ण होणारच परमेश्वर. का तुझ्या योजनेला संकल्प कोण थांबवल परमेश्वर. म्हणजे या परिसरात तू कार्य करणार देव, धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. मग तुझी कृपा ठेव परमेश्वर. व सर्वांना येण्यासाठी मार्ग खुला कर परमेश्वर. कारण कोणाचा नाश व्हावा तुझी इच्छा नाही, तर सर्वांचं तारण व्हावं. मी तुझं प्रेम त्यावर धन्यवाद करतो, आभार मानतो. जे ऐकते पाहते प्रत्येकाला सहाय्य मदत कर. प्रत्येक प्रश्न समस्या सोडव. प्रत्येकाला काया चिंता सोडव. जे आधारित त्यांना आरोग्य दे, अनुभव दे. प्रत्येकाचा येण्यासंबंधी मार्ग खुला कर परमेश्वर. तुझं गौरव, तुझं गौरव, तुझं गौरव दे. प्रवेश नावानं मागतो म्हणता ऐक, आमीन. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देवाची स्तुती असो. जे ऐकते पाहते ते सर्वांचं आम्ही संजय जेम्स ठाकूर देवाच्या वतीने आपलं सर्वांचं आगत स्वागत करत आहोत. एक आनंदाची बातमी, एक खुशखबर. जे आपल्या योजनेच्या संकल्पानुसार लोकांना बोलवते, लोकांची भेट घेते, लोकांना तो आश्वस्त करते, त्या देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. सत्य जीवन मंडळीच्या मार्फत पास्टर अभिषेक रॉजर्स म्हणजे एलिया द्वारे देव काम करत आहे. अनेक सभा देव आयोजित करते आणि त्यातून लोकांना अनुभव देत आहे. पुणे भागात, नगर भागात, मुंबई भागात देवाने एलियाद्वारे अनेक अद्भुत चमत्कार पराक्रम केले. अनेक लोक विजय झाले, अनेक लोक आश्वस्त झाले, अनेक लोक अनुभवित झाले. लोकांनी देवाचा गौरव केला म्हणून देवाचा आम्ही धन्यवाद करत आहोत. पुन्हा एक देवाच्या योजनेसह संकल्पनेनुसार आम्ही 2 भागात येत आहोत. 2 भागात नॉर्टन मेमोरियल क्राइस्ट चर्च या ठिकाणी आश्वस्त सभा आहे. 10 फेब्रुवारी 2024 सायंकाळी 6 वाजता या ग्राउंडमध्ये सभा आहे. देवाच्या वतीने आम्ही सर्वांना आमंत्रित करत आहोत. या अनुभव घ्या, आम्ही देवाचा गौरव करू. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. Gospel is free. However, it takes value to spread the word of God worldwide. Hence, those who want to be a part of God's blessing, we always welcome you all. You can contribute by scanning on the provided scanner. Thank you. प्रभु की स्तुति हो. सुसमाचार मुफ्त है, तथापि परमेश्वर के वचन को दुनिया भर में फैलाने के लिए
मूल्य की आवश्यकता होती है। इसीलिए जो लोग परमेश्वर के आशीर्वाद का हिस्सा बनना चाहते हैं, हम आप सभी का स्वागत करते हैं। आप दिए गए स्कैनर पर स्कैन करके अपना योगदान दे सकते हैं। धन्यवाद। देवाची स्तुती असो। देवाचे वचन विनामूल्य आहे, परंतु जगभर देवाचा संदेश पसरविण्यासाठी त्याला खर्च आहे। म्हणून ज्यांना देवाच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हायचे आहे, आम्ही आपले स्वागत करीत आहोत। दिलेल्या स्कॅनरवर आपण स्कॅन करून आपले योगदान देऊ शकता। धन्यवाद।